दाजी गाडी पार्क करा. सोडा मला सोडा. कोण आहेस तू आणि पाठलाग का करत होतास? अहो पाठलाग नाही, मी मोहन. गेली 2 तास इथंच उभा आहे तुमची वाट बघत. तुमचा फोन लागत नव्हता म्हणून तुम्हाला निरोप द्यायला सांगितलं होता चित्रा मॅडमनी. आता तुम्ही आलात म्हणून मी तुमच्या मागं मागं आलो. दाजी चित्राताई म्हणजे चित्रा गोरे? होय त्याच. त्या तुम्हाला फोन करून पाहत होत्या पण तुमचा फोन लागत नव्हता म्हणून मग मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितला. काय काम होतं त्यांचं? मला माहीत नाही, फोनवर सांगतील त्या. बरं ठीक आहे, मी करते त्यांना फोन. हॅलो चित्राताई, अस्मिता बोलते. बरं झालं अस्मिता तू फोन केलास. अगं तुला फोन ट्राय करून करून थकलो आम्ही. हो आय एम सो सॉरी. अहो ॲक्च्युली बॅटरी डाऊन झाल्यामुळे फोन बंदच झाला होता. पण काय झालं, तुम्ही इतक्या रात्री माणूस पाठवलात म्हणजे इज एव्हरीथिंग ओके? नाही, इथे काहीच ओके नाहीये. काय झालं? हे बघ, मी आता कोल्हापुरात आहे माझ्या बहिणीकडे सुमित्राकडे. आणि अस्मिता तुझी इथे ताबडतोब गरज आहे. माझी गरज आहे? चित्राताई व्यवस्थित सांगा, नेमकं काय झालंय? अगं इथे खूप मोठा घोळ झालाय. धनश्रीचं म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न 2 दिवसांवर आलंय. म्हणून आम्ही सगळे नातेवाईक इथे एकत्र जमलो होतो. आणि आज संध्याकाळी इथे चोरी झालीये. लग्नाचे सगळे दागिने चोरीला गेलेत. काय? हो ना. ओके, पण घरात कोणी नसताना चोरी झाली आहे? आणि बाकी काही नुकसान झालंय? पैसे बाकी काही वस्तू चोरीला गेलेत? नाही, फक्त धनश्रीचे दागिने चोरीला गेलेत. आणखी इतर काही चोरीला गेलं नाहीये. आणि मुख्य म्हणजे सगळे घरात असताना चोरी झालीये, तेही सगळे जवळचे नातेवाईक. चोर घरातलाच असण्याची शक्यता असल्याने पोलिसातही जाता येत नाहीये. आता अस्मिता, अशा अडचणीच्या वेळेस तूच मदत करू शकतेस आमची. आणि आता खरं तर वेळही नाहीये. तुला ताबडतोब काहीतरी करायला हवं, कारण हा कुणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न होऊ शकतो. चित्राताई शांत व्हा, मी तुम्हाला मदत करते. पण आधी नेमकं काय काय घडलंय ते मला सांगा. सुरुवातीपासून, अगदी सुरुवातीपासून व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगा. सांगताना तुम्हाला कदाचित एखादी गोष्ट महत्त्वाची नाही वाटणार, पण प्लीज तीही सांगा. कदाचित ती महत्त्वाची असू शकते. बरं बोला. माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलीचं धनश्रीचं लग्न 3 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. सालस, आनंदी, हसरी आहे आमची धनश्री. मनोहर भाऊजी आणि सुमित्राची एकुलती एक मुलगी. विक्रम हा सरनोबतांचा एकुलता एक मुलगा जावई म्हणून मिळाला म्हणून सुमित्रा आणि मनोहर भाऊजी खुश होते. महालेंच्या घरातलं लग्न कार्य म्हणून सगळे जवळचे नातेवाईक जमले होते. मनोहर भाऊजी आणि सुमित्रा जातीने सर्वांकडे लक्ष देत होते. घरामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण होतं. अरे दत्ता काका, लता काकी, या या. अगं महात्मा. हा आलो मालक. बरं झालं तुम्ही आलात. आम्हाला जरा धाकधूकच वाटत होती. म्हटलं काका काकींना यायला जमतंय की नाही. सगळं इतक्या घाईत ठरलं ना. हो ना. अगं माझ्या नातीचं लग्न आणि मिळणार नाही. ज्याला लहानाचा मोठा केला त्याच्या मुलीचं लग्न आहे. मला यायलाच हवं. बरं झालं आलात. या, तुम्हाला तुमची खोली दाखव. या का.
जसे दत्ता काका आणि लता काकी आल्या ना, तसेच शिरीष आणि दर्शनाही आलेत. त्यांचा मुलगा रोहित सुद्धा आलाय. काय रोहित, हाऊ यू? हो या वहिनी. शिरीष हा मनोहर भाऊजींचा मोठा भाऊ आहे. याचा पुण्यामध्ये स्वतंत्र व्यवसाय आहे आणि त्याची बायको दर्शना ही एलिट क्लासमध्ये फिरत असते. समाजसेवा हा तिचा छंदच आहे ना. पण दोघांच्या या स्वतंत्र वाण्याचा परिणाम असा झालाय की यांचा मुलगा रोहित पूर्णपणे हाताबाहेर गेलाय. तो काय करतो याची कुणालाच काही माहिती नाहीये. ओ डॅड, काय रे? इथे कोल्हापुरात खूप बोर होतंय मला. हा? इथे काहीच हॅपनिंग नाहीये आणि माझे फ्रेंड्स सुद्धा नाहीयेत. काय रे, फॅमिली सोबत 2 दिवस घालवायला लागले तर तुला लगेच बोर व्हायला लागतं? अरे जा, कोल्हापूर फिर, इथं 4 नवीन लोकांना भेट आणि बघ तुझ्या प्लेसला बिलॉंग करतोयस की नेमकी आहे तरी कशी. व्हॉट नॉनसेन्स. या असल्या जागा बघून काय कळणार आहे त्याला. आणि तसंही US ला सेटल व्हायचं असेल तर कोल्हापूर समजून काय फायदा आहे. कधी एकदा हे लग्न संपतंय आणि मी परत जाते असं झालंय. या एवढ्याशा घरामध्ये फार ऑकवर्ड होतो मला. ह्यांची एक तर मनोहर भाऊजींच्या बहिणीची आणि तिच्या नवऱ्याची दुसरीच तर. प्रभा ही मनोहर भाऊजींची धाकटी बहीण. प्रभा? अहो प्रभा आणि रणजित दादा आलेत. आणि रणजित तिचा नवरा. काय रणजित शेठ? बोला. महात्मा जीजा आले जी. किती दिवसांनी आली सगळं. साहजिकच आहे ग वहिनी. नाहीतरी तुला कुठे वेळ असतो आजकाल आमच्या मुंबईच्या घरी यायला. आणि हे माहेर आता माझं कुठे राहिलं. अगं असं काय म्हणतेस. हे घर तुझंच आहे, कधी येऊ शकतेस तू. प्रभाच्या मनात नेहमीच आपल्या भावांबद्दल जेलसी आहे. कारण तिचे दोन्ही भाऊ तिच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत. आणि तिचा नवरा रणजित मुंबईत काहीतरी व्यवसाय करीत असतो. कसला ते काही माहित नाही, पण त्याच्या उगाचच खुशारक्या चालू असतात. काय कसं काय चाललंय सध्या? काय नवीन विशेष? फर्स्ट क्लास. नवीन डील क्रॅक होईल आता. मग काय 60 कोटींचा प्लांट घेऊन टाकणार. येत्या 2 वर्षात लीग तयार होईल आता आपली. ती मागे म्हणाल तीच कंपनी ना? छे हो, बोगस आहे एकदम. नाव सुद्धा काढू नका त्यांचं. जरा इन्व्हेस्टमेंट वाढवा म्हटलं तर लगेच प्रोजेक्ट रिपोर्ट मागायला लागले. नाही मला सांगा, ट्रस्ट नावाची काही गोष्ट आहे की नाही? अहो चालायचं. जसे घरातले होते तसे 1-2 बाहेरचेही होते. पण खरं तर त्यांना बाहेरचं पण नाही म्हणता येणार. मनोहर भाऊजींच्या ऑफिसमधला एक मुलगा आहे मोहित. हा घरातली सगळी कामं करतोय, सगळीकडे पुढे पुढे करतोय. मनोहर भाऊजी आणि सुमित्रा याला सतत हाका मारत असतात. लग्न घरातला नारायण झालाय हा. जागोजागी पान अडतंय याच्याशी. चांगला मुलगा आहे. आणि हो, एक मुलगी पण आहे, श्वेता. ही धनश्रीची लहानपणापासूनची मैत्रीण. आपल्या मैत्रिणीच्या लग्नात ती अगदी मनापासून इन्व्हॉल्व झाली आहे. चला आटपा पटापट, पाहुणे मंडळी यायला लागली आहे. काय झाली की नाही तयारी आमच्या भाचीची? हो हो होतच आली. अशी मस्त तयार करते ना की सगळे बघतच राहतील. ते तू करशीलच ग, पण त्याआधी ती कॉफी आणली आहे ना, ती पिऊन घ्या आणि जरा जरा खाऊन घ्या. नको ग मावशी, आता आम्हाला काही नकोय. अगं किती हायगाय करशील धनश्री. हे बघ, लग्नाच्या दिवशी छान दिसायचं असेल ना तर वेळच्या वेळी खाल्लं पाहिजे. आणि काय ग, बघितलंस का स्वतःकडे किती बारीक झालीयस तू? मावशी लग्नाचं टेन्शन नाही ना घेतलंस? अगं बरोबर बोलतीये मावशी. मला तर जाम भूक लागली, मी खाऊन घेते. गुड गर्ल. बघितलंस तिने कसं लगेच ऐकलं. चला झाली सगळं. अगं बाई, अजून नेलपेंटच लावणं चाललंय. काय हे अगं श्वेता, आटपा पटापट. अगं किती वेळ झाला. हे घे गजरे लाव तिला. आणि हे बघ, घरचं केवण असलं तरी छान तयार हो. हा, सगळे खोळंबलेत तिकडे, आवरा पटापट. तर ती नेलपेंट सुकणार कधी? काय काय हे? ये मी तुला दागिने दाखवते. हा येत येत.
इतके हौसेने केले त्यांनी धनश्रीसाठी. हो का? मग धनश्री खुश असेल ना एकदम. हो अगदी. इतके मस्त शोधलेत आणि छान मिळालेत आम्हाला. या पोरी ना कधी करणार आहे सगळं पटापट. मला तर काय नको काळजी करूस, होईल सगळं. लग्नामध्ये ही गडबड असतेच ग नेहमीची. चल चल. श्वेता हे बघ, यात तिचे दागिने ते सगळे तिला व्यवस्थित घाल आणि लवकर या. मी बाहेरचं बघते. चित्रा बघ जरा. या लवकर बाहेर बघ. वाव, किती छान दागिने आहेत. अगं लग्नाच्या वेळेस करावेच लागतात असे दागिने. तू पण करशीलच ना तुझ्या लग्नात. आमचं एवढं कुठलं नशीब. धनश्रीला काय हवे तितके दागिने मिळतील. श्रीमंत आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे ना. आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना एवढे दागिने एकत्र बघितल्यानंतर तर घामच फुटेल. विकत घेणं तर दूरचीच गोष्ट. अगं पोरीनो, झाली की नाही तयारी? या लवकर. अगं आलो आलो. चला आटपा लवकर, चल तयार हो. तुझा धनश्रीचं औक्षण करण्याचा पहिला मान दत्ता काका आणि काकींचा होता. औक्षवंत हो. औक्षवंत हो बाळा, औक्षवंत हो. घरातल्या प्रत्येकाच्या वतीने धनश्रीला केळवण करण्यात आलं. प्रत्येकाने धनश्रीला काही ना काहीतरी दिलं. नंतर मग सुमित्रा धनश्रीचे दागिने कपाटात ठेवून आली. सुमित्रा. हा आले आले. सगळे एकदम छान मूड मध्ये होते. मस्करी, मजा, एकमेकांवर कमेंट्स, काय अगदी आनंदाचं वातावरण होतं. साधारण अर्धा एक तास हेच सुरू होतं. मग अचानक सुमित्राला आठवण झाली की कपाटाला कदाचित ती किल्ली विसरून आलीये, म्हणून मग तिने मला पेटाळलं. तुम्हाला 3 दिवसानंतर हा फोन नसता का करता आला? हो, निदान माझ्या मुलीचं लग्न होईपर्यंत तरी थांबा ना. त्याच्यानंतर तुमचे सगळे ड्यूज देणार आहे मी. हो, त्याचीच तर सोय करतोय मी. माझे प्रयत्न अहो तुम्हाला कळत. भाऊजी, ते जरा रूम मध्ये काम होतं. हो करा ना, मी दुसरीकडे जातो. मी आत गेले, कपाटाला राहिलेली किल्ली फिरवली आणि किल्ली घेऊन तिथून बाहेर पडली.
तिथून मग मी देवघरात गेले. देवघरामध्ये लता काकी डोळे बंद करून देवासमोर प्रार्थना करत होते. आसपास कोणी नाही हे पाहून मी किल्ली आसनाखाली ठेवली आणि मग तिथून बाहेर पडले. आणि मग सगळ्यांमध्ये मिसळून गेले. काय गो सुमित्रा, हे मला माहिती आहे की आपली दोनू जरा फटकळच आहे, पण तरी सांग ना की ती तिच्या नवऱ्याला काय हाक मारणार? अहो की अरे, की अरेच म्हणणार. कारण तिचं म्हणणं असं आहे की अहो जाओ म्हटलं म्हणजे मान दिला असं थोडंच आहे. बरी चंटच आहे तुझी मुलगी, साहजिकच आहे, असणारच. नवीन जमान्यातली मुलगी आहे ती, मग काळाप्रमाणे बदलायला नको. करेक्ट आहे. मी सुद्धा शिरीषला ए शिरीष असंच म्हणते. तू काय ग, तू त्याला वाटेल ते बोलशील, पण विक्रमचे घरचे रूढी परंपरा जपणार आहेत. त्यांना चालणार आहे का हे अरे तुरे? ठीक आहे ठीक आहे. ए कम ऑन गाईज, आपण ते नाव खेळूया ना. नाव ना नाव घेऊया असं म्हणायचंय का तुला? म्हणजे उखाणा. हा राईट राईट राईट, तेच उखाणा उखाणा. राईट, यू आर करेक्ट. अगं मग करा की सुरुवात. करा. अगं पण धनश्री कुठे आहे? अगं तिला मगासपासून सारखे विक्रमचे फोन येत होते, म्हणून ती त्याला फोन करायला गेलीये. येईलच इतक्यात. ही बघा आली. ये बेटा. चला धनु, आता छानसा उखाणा घे पाहू. उखाणा? पण तो तर लग्नात घेतात ना? हो ग, थोडीशी प्रॅक्टिसच होईल तुझी. चल घे. बरं बरं, पण तुम्ही सगळे आधी सुरुवात करा, मग मी. मग पहिला उखाणा कोण घेणार? प्रभा, तुझ्यापासून सुरुवात. तूच घे पहिला उखाणा. मी? हो ठीक आहे. सोन्याची वाटी आणि चांदीचं ताट. सोन्याची वाटी आणि चांदीचं ताट, बिझनेसमॅन म्हणून आमच्या रणजितरावांचाच थाट. छान छान छान. सुमित्रा, आता तू. हो. मी? हा बर. मनोहररावांचं नाव घेते मन माझं व्याकुळ. मनोहररावांचं नाव घेते मन माझं व्याकुळ. धनश्री निघाली सासरी, उदास माझं गोकुळ. आई, खूपच छान. आता दर्शना तू. हा ओके ओके. शिरीष इज माय हजबंड. शिरीष इज माय हजबंड. लावते मी त्याच्या नावाचं कुंकू रेड. कुणी काही क्लेम करो, कुणी काही क्लेम करो, मीच आहे या घरची हेड. धनश्री, आता तू. विक्रमराव आले आयुष्यात, घडले सगळे अकल्पित. विक्रमराव आले आयुष्यात, घडले सगळे अकल्पित. जमेल जोडी चांगली, कारण मन झाले मनमोहित. मग पुन्हा नाच गाणी मजा मस्ती सुरू झाली. ती अगदी बराच वेळ, अगदी रात्रीपर्यंत सुरू राहिली. मग मात्र एक एक माणूस दमायला लागला आणि सगळ्यांना झोपेचे वेध लागले. तू ये ना, मग कळेल तुला. आणि किती वेळ, एवढं काम करायची काही गरज नाही, कळलं ना? तू ये ना प्लीज. हा लवकर ये. हा. अगं 2 दिवस राहिलेत लग्नाला, तरी कळ सोसत नाहीये तुम्हा दोघांना. तसं नाही, हे बघ. अगं विक्रमचाच फोन आहे ना, त्याला सांग आराम कर, लग्न 2 दिवसांवर आलंय आणि तूही आराम कर, कळलं? ये लवकर. हो येते. हॅलो.
सुमित्रा, अगं ते सुमित्रा सुमित्रा अगं काय झालं? भाऊजी, मनोहर भाऊजी. सुमित्रा काय हो सुमित्रा? ओ बघा ना अगं याच्याकडे. सुमित्रा 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 काय झालं तुला? बरं वाटत नाहीये का? काय झालं तुला? काय झालं बोल सांग ना ना. गं, अगं काय झालंय? तू असं नको करू. तू उठ बरं आधी. चल 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 चल. काय होतंय तुला? बरं अगं दागिने कुठे गेले? अगं कुठे गेले दागिने? नाही गेले दागिने कुठेच नाही. अगं कुठे गेले दागिने? तू बस बघू. तुला आठवत नाही का? थांब असतील इथेच कुठेतरी. सुमित्रा शांत हो. कुठे कुठे गेले दागिने? कुठे कुठे ठेवले होतेस? नीट आठव जरा. अगं घरातून दागिने गायब होतात आणि चोरी झाली म्हणतेस तू. घरात आहे का कोणी दुसरं चोरी करायला? आठव जरा नीट. मी दाखवले तुला दागिने. चोरी चोरी झाली म्हणजे घरातच कोणीतरी असणार चोर. बाहेरून कोणी आलेलंच नाही. काय लोक आहेत. आत्ताच्या आत्ता जातो आणि एकेकाची झडती घेतो. आत्ताच्या आत्ता जातो. भाऊजी जरा शांत व्हाव तुम्ही. अहो दागिन्यांपायी घरातल्या सगळ्यांवर संशय घेणार का तुम्ही? अगं मग एवढे दागिने कसे सोडून देऊ मी? अहो एका पायी सगळ्यांना चोर ठरवणार का तुम्ही? अशामुळे परत लग्न घरातलं वातावरण पण बिघडतं. बिघडू दे. दागिने दागिने परत मिळालेच पाहिजेत. दागिने परत मिळालेच पाहिजेत. दागिने कर्ज काढून दागिने केले होते सर. कर्ज? हो. आपल्या पोरीचं लग्न लावायला पैसा नाहीये या बापाकडे. बिझनेस मध्ये लॉस झालाय मला. कर्ज काढून दागिने केले होते लग्नासाठी. हे सगळं वातावरण तयार केलं होतं आणि आता तेच दागिने केले म्हणजे आता काय करू मी? चल शांत व्हा. अगं कसं शांत होऊ? कसं शांत होऊ सांग ना. संपलं संपलं सगळं. माझ्या धनश्रीचं पोरीचं लग्न मोडलेलं नाही पाहू शकत मी. जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये आता माझ्याकडे. भाऊजी तुम्ही जरा शांत व्हा. पाहू आपण काहीतरी मार्ग काढूया यातनं. काय मार्ग काढणार आहे सांग ना. झालंय ते सगळं असं झालंय अस्मिता. मला जे जे आठवलं ते सगळं मी तुला सांगितलंय. आता तूच सांग पुढे काय करायचं. एक मिनिट. हॅलो अस्मिता मॅडम. मी मनोहर बोलतोय. ज्या मुलीचं लग्न होणार होतं तिचा बाप, धनश्रीचा बाप. मॅडम प्लीज काही करा आणि आम्हाला वाचवा मॅडम. माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे. मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे. हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि दागिन्याशिवाय कसं होणार हो लग्न? मनोहरराव तुम्ही काळजी करू नका. मी तुमची केस घेतली. उद्या सकाळीच मी तिथे येते. शांत. आता फक्त एक काम करा. या चोरीबद्दल घरात कुणालाही काहीही कळता कामा नये. अगदी तुमच्या मुलीला सुद्धा. सगळं काही अगदी सुरळीत चालू द्या. जणू काही घडलंच नाही. घरातल्या लग्नाचा उत्साह अजिबात कमी होता कामा नये. अहो पण हे कसं शक्य आहे आम्हाला? मनोहरराव तुम्हाला जमवावंच लागेल. तुमच्या मुलीसाठी, तिच्या आनंदासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चोर गाफील राहावा म्हणून. उद्या मी माझ्या टीम सोबत तिथे येईन. तुमच्या घरातच राहीन. त्यांच्यातलीच बनून वावरेन. पण मी कशासाठी आले हे कोणालाही कळणार नाही. ठीक आहे. पण तुम्ही नक्की मदत कराल ना? हो. आणि मी गुप्तता पाळेन. तुमच्या घरातली ही गोष्ट बाहेर जाऊ नाही देणार. तुमच्यावरचं हे संकट मी नक्की दूर करेन. तुम्ही फक्त उद्या सकाळपर्यंत वाट पहा. येतोच आम्ही. थँक्यू अस्मिता मॅडम.
चाय गरम. मनोहर, कालचा कार्यक्रम फार छान झाला गड्या. बरं झालं आज काही फंक्शन नाही. आज तर मस्त पैकी आराम करू आपण. कुठवर आली ही अस्मिता? अरे मोहित, ही सगळी कामं तू का करतोयस? कोणी नोकर माणसं नाही आहेत की, पण मीही माझ्या सरांकडेच काम करतोय. अरे ऑफिसमध्ये काम करणं वेगळं आणि असं घरात काम करणं वेगळं असतं. आवडतं मला. भरल्या घरात वावरायला खूप बरं वाटतं. नाहीतरी आहे कोण माझं? एकटाच आहे मी या जगात. अरे असं का बोलतोय? आम्ही आहोत ना सगळे. हे विल गो फॉर शॉपिंग टुडे. मला ना कोल्हापुरी चप्पल्स घ्यायचे, एकदम ऑथेंटिक. ऑसम प्लॅन. मी घेऊन जाईन की तुम्हाला अशा दुकानात घेऊन जातो जिथल्या कारागिराला सरकारचा अवॉर्डच मिळाला. खूप गोष्टी आमच्या कोल्हापुरात. महालक्ष्मी मंदिर आहे, रंकाळा आहे, खासबाग आहे आणि तांबडा पांढरा रस्ता. आहा. येस, मग आपण असं करूया का? लेट्स गो फॉर कोल्हापूर सिटी टूर. सगळेच जाऊयात. मला ना महालक्ष्मीच्या देवळात जायचंय, तेवढं मात्र करा. आणि बाकी ते फिरायला बिरायला जायचं मला नाही जमणार. अहो लता काकी, मी घेऊन जाईन तुम्हाला. इथे जवळच माझे एक परिचित राहतात, मी त्यांच्याकडे जाऊन येणार आहे. कुणीही कुठेही जा, पण जेवायला मात्र घरीच या म्हणजे झालं. हा, कुठे अडकली कुठे अस्मिता? वेळ निघून चाललाय. आतापर्यंत ते दागिने कुठेच्या कुठे पोचले असते. सगळी मंडळी पण आता बाहेर जायला निघालेत आणि तू. अहो भाऊजी, काळजी करू नका, येतच असेल अस्मिता. आणि दागिने पाताळात जरी असले ना तरी शोधून काढेल ती. धनश्री, धनश्री काका. अगं धनश्री कुठे काकू? अगं येत आले. चला. अगं पण कुठे निघालात तुम्ही? अगं काकू, पार्लरची अपॉइंटमेंट घेतली, त्यामुळे वेळेवरती जायला हवं ना. चला, मी निघतो आता. दुपारपर्यंत येतो. आणि हा, विक्रमच्या 2 बहिणी येणार आहेत, त्यांना मला केलेले दागिने बघायचे होते. दागिने? दागिने कशाला? अगं कशाला म्हणजे सहज त्यांची इच्छा होती. अगं आज खूप पाहुणे आलेत आपल्याकडे, पुन्हा कधीतरी दाखव. पुन्हा म्हणजे नंतर तर मी त्यांच्या घरी जाईन ना. अशी काय करते? चल ना धनश्री, उशीर होतोय. अगं हो चल, मी येते. आपण दुपारी बोलूया. बाय बाय. अगं चल ना, किती उशीर होतोय. येस, कोण हवंय तुम्हाला? महालेंचा बंगला हाच का? हो, पण तुम्ही? आम्हाला चित्राताईंनी बोलावलं होतं. अगं चित्राताई, मी निकिता देशमान, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आहे. आणि हा माझा क्रू, माझा सहकारी. एका इंटरनॅशनल चॅनलसाठी आम्ही डॉक्युमेंटरी बनवतोय. लग्न, रूढी, परंपरा, भारतीय संस्कृती, फॅमिली व्हॅल्यूज या सगळ्यावरती ही डॉक्युमेंटरी आहे. वेगवेगळ्या घरी जाऊन आम्ही लग्न शूट करतो. चित्राताईंनी असं सांगितलं की ह्या घरी ही लग्न आहे, सो तुम्ही इथे येऊन शूट करू शकता, म्हणून आम्ही आलोय. त्या म्हणाला 3 दिवस इथेच राहा. आम्ही येऊ शकतो ना इथे? हो हो चालेल ना, माझं लग्न अख्खं जग बघेल. धनश्री, तुला उशीर होते ना, तू निघ. अहो पण बाबा. निघ म्हणलं ना. आणि हे बघा, तुम्ही कोणी फिल्म मेकर वगैरे असाल ना, तुम्हाला हे बघा, आपण आधी आतमध्ये जाऊन थोडं बोलूया. तुम्ही मला स्कोप सांगा, मग आपण शूटिंगचं बघूया. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. या ना. आर यू रिअल फिल्म मेकर्स? कुठल्या चॅनलवर दिसेल आमची ही फिल्म?
इंटरनॅशनल फेस्टिवल साठी आहे का? हा आपला एक मित्र आहे, चांगला प्रोड्युसर आहे. तुम्हाला फायनान्स हवाय काय? सांगा किती फायनान्स हवाय? नाही तुम्ही काळजीच करू नका रे, आपण बसलो नाही ते. तुम्ही फक्त अमाऊंट सांगा. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. बरं झालं तुम्ही आलात. प्लीज लवकर काहीतरी करा. आमचं सगळं या फारच तरुण दिसत आहेत. यांच्यानी नक्की होईल ना? अहो मनोहर भाऊजी, हिच्या दिसण्यावर जाऊ नका. अहो हिच्या हुशारीने हिने अनेकांचे प्रश्न सोडवलेत, अनेकांना मदत केली आहे तिने. तुम्हाला जर या संकटातून खरंच कोणी बाहेर काढू शकणार असेल ना, तर ती हीच आहे. खरंच तुम्हीच आम्हाला मदत करू शकता. प्लीज अहो जाऊ नका ना म्हणून. तुमच्या धनश्री सारखंच समजा मला, आणि मी तुम्हाला नक्की मदत करणार आहे. फार कोंडी झाली हो आमची. चोर घरातलाच असं वाटतंय, त्यामुळे पोलीस कंप्लेंट करता येत नाही आणि कुणाला धड जाबही विचारता येत नाहीये. शहरात खूप नाव आहे माझं, लोक सन्मानाने वागवतात मला. बिझनेस मध्ये धक्का खाल्ला आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला. होता नव्हता तो सगळा पैसा गेला, काही शिल्लक राहिलं नाही. हे एक चांगलं स्थळ आलं होतं, म्हटलं धनश्रीची चांगल्या घरी पाठवणी करावी आणि मग काय आम्ही आणि आमचे प्रश्न आहोतच एकमेकांच्या सोबतीला. चांगला मुलगा आहे विक्रम, म्हणून सगळं घाईघाईतच केलं. आम्ही पटापट सगळी तयारी केली, दागिने सुद्धा केले. दागिने कर्ज काढून केले, पण आता ते दागिने गेले म्हटल्यानंतर काय संपलं हो, सगळंच संपलं. आता चार चौकात तोंड दाखवायला सुद्धा लाज वाटते मला. दागिन्यांपायी लग्न मोडेल पोरीचं. तुम्ही काळजी करू नका, लग्न मोडू नाही देणार आणि तुमचं नावही खराब होऊ देणार नाही. चोर जर घरातलाच असेल तर त्याला आपण शोधून काढूच. आणि मला खात्री आहे, हा चोर जर सराईत नसेल तर तो दागिने विकूही शकणार नाही. त्यामुळे आपल्याला सगळे दागिने जसेच्या तसे मिळू शकतात. नक्की? म्हणजे सध्या तरी तसंच वाटतं. मी आले ना, आपण बघूया काय करायचं ते. आधी घरातल्या सगळ्यांची ओळख करून द्या आणि त्यांच्याबद्दल माहितीही सांगा मला. मग संधी मिळाली की आपण घराची पाहणी करू. ठीक आहे, चला. अजून कुठल्या कुठल्या फिल्म्स केल्यात तुम्ही? मंडळी, तुमची यांच्याशी ओळख करून द्यायची. या निकिता देशमाने आणि हे त्यांचे सहकारी. हॅलो, मी सिड. मी म्हणाली. हे लोक आपल्या बरोबरच आपल्या घरात राहणार आहेत आणि आपल्या लग्नाची फिल्म करणार आहेत. आपल्या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेणार आहेत आणि त्याची डॉक्युमेंटरी बनवणार आहेत. आपल्या घरामध्ये पाहुणे आहेत, तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करूया. ही असली सिनेमा बनवायची थेर मला तरी मान्य नाहीत, पण तुम्हाला हा सगळा प्रकार मान्य असेल तर माझी आडकाठी नाही. मात्र एवढंच सांगतो की आपलं खाजगी आयुष्य सिनेमातून जगजाहीर करण्याची काही आवश्यकता नाही. अहो आजोबा, कशाला पॅनिक होताय? अहो हा सध्याचा नवीन ट्रेंड आहे आणि आजकाल वेडिंग मध्ये अशाच फिल्म्स बनवल्या जातात. हो का? येस, आणि यासाठी लॅक्स अँड लॅक्स रुपीजचा खर्च येतो. होऊनच जाऊ दे एक फिल्म. मी ओळख करून देतो सगळ्यांची. हे दत्ता काका आणि लता काकी आम्हाला आई वडिलांसारखेच.
हा माझा मोठा भाऊ शिरीष दादा. नमस्कार. आणि त्यांच्या मिसेस दर्शना वहिनी. हाय. त्यांचा मुलगा रोहित. हाय. ही माझी धाकटी बहीण प्रभा आणि तिचे मिस्टर रणजित. नमस्कार. नमस्कार. आणि हा मोहित. नमस्कार. माझ्या ऑफिसमध्ये काम करतो. आता घरी तोच काम करतोय सगळं. मी मनोहर आणि माझी पत्नी सुमित्रा. मॅडम, तुम्ही शूटिंग करायचं म्हणताय, पण आम्ही सगळे बाहेर निघालो आहोत कोल्हापूर दर्शनाला. तुम्ही शूटिंग करायचं म्हणताय, पण आम्ही आता सगळे बाहेर निघालो आहोत कोल्हापूर दर्शनाला. काहीच हरकत नाही. जा ना तुम्ही. जा तुम्ही फिरून या. तोवर आम्ही सगळी तयारी करून ठेवतो. थँक्यू मॅडम. सुमित्रा, तू माझ्याबरोबर महालक्ष्मीला चल. मी बोललेला नवस फेडायचंय अगं. काकू, सुमित्रा काकूंपासूनच सुरुवात करायची आहे फिल्मला. तुमच्यासोबत चित्रातही आल्या तर चालतील? हो हो, मी येते ना तुमच्या सगळ्यांबरोबर. चला उठा सगळ्यांनी. कोल्हापूरमध्ये किती गोष्टी आहेत बघण्यासारख्या. चला 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 पटकन चला. अहो, असं कसं जाऊ दिलं सगळ्यांना? तुम्ही काळजी करू नका. एक मिनिट. हॅलो दाजी. आता घरातून सगळी मंडळी बाहेर पडली. त्या प्रत्येकावर लक्ष ठेवा आणि काही संशयास्पद वाटलं तर मला लगेच कळवा. मनोहर काका, काळजी करू नका. चोराला जरा गाफील राहू द्यात ना. या घरातल्या प्रत्येक माणसावर माझ्या माणसांची नजर. तुम्ही जरा मनाली आणि सीला त्यांची रूम दाखवता? ठीक आहे, चला. सुमित्रा काकू, मस्त फक्कडचा चहा पास्ता का? हो, का नाही, या ना. खरंच खूप हालाकीतून इथवर पोहोचलात तुम्ही. नेमका बिझनेस मध्ये मार खाल्ला यांनी, आणि तोही अशा वेळेला. त्यात दुष्काळात 13वा महिना म्हणतात तशी ही चोरी झाली. काळजी करू नका. आता मी आले ना, आपण करू काहीतरी. मला सांगा, मनोहरराव इतकी वर्ष बिझनेस करतायत, त्यांना अशा या चढ उतारांची सवय असेल ना? या अशा सिच्युएशन्स मानवतात त्यांना? आधी मानवायचं ग सगळं, पण वय वाढत जातं तशा अपेक्षा वाढत जातात ना, स्वतःकडून इतरांकडून. मानापमान वाढत जातात. मग स्वतःचं नाव राखायला करावं लागतं काही. आपलं नाव खराब होऊ नये म्हणून यांनी काही कमी केलं का? ऐपत नसताना लोकांना लाखोंच्या मदती केल्या, हा मोठा बंगला बांधला, नोकर चाकर ठेवले. पण खरं सांगू, कर्जाचा एवढा मोठा डोंगर असताना खरं तर नाही परवडत हे सगळं. त्यात अजून कर्ज काढून हा लग्नाचा घाट घातला यांनी. तुमचा कोणावर संशय? घरात कोणाशी वाद किंवा भांडण वगैरे काही झालं होतं का? छे छे, संशय कोणावर घेणार? सगळेच जवळचे आहेत तसं म्हटलं तर. हा, म्हणजे प्रभाला, म्हणजे यांची बहीण, तिला आमची नेहमीच असूया वाटते असं मला वाटतं. यांना काही ते पटत नाही, पण मी पाहिलंय. आमचं भलं झालं याचा आनंद होण्यापेक्षा आम्ही कुठे अडकलो ना की त्याचाच जास्त आनंद होतो त्या प्रभाला. पण तेवढ्यासाठी ती दागिने चोरेल असं नाही वाटत मला.
आणि घरातले नोकर? महात्बा आणि जिजा दोघंही नवरा बायको गेली 25 वर्ष आमच्याकडे कामाला आहेत आणि आमचा त्यांच्यावर आमच्या कुटुंबापेक्षा जास्त विश्वास आहे. चोरी झाल्यापासून दोघंही इथेच आउट हाऊस मध्येच आहेत. फार मानी आहेत ते, इतके मानी आहेत की महात्बाच्या आईच्या आजारपणात पैसे कमी पडत असून सुद्धा त्यांनी मागितले नाहीत, घेतले सुद्धा नाही. शेवटी आम्ही डायरेक्ट डॉक्टरांनाच पैसे दिले. नाही तरी त्यांना भेटायला हवंच. मला सांगा, या कुटुंबात आर्थिक दृष्ट्या अडचण असलेले कोण कोण आहेत? नाही, तसं म्हटलं तर सगळेच साधन आहेत. हा, दत्ता काका आणि लता काकींना जरा आर्थिक अडचण आहे. दत्ता काका आत्ताच रिटायर झालेत, गावी असतात. त्यांच्या मुलाला शिकवून चांगलं डॉक्टर केलं त्यांनी. तो परदेशी गेला तो कायमचाच. आमचे आई बाबा लवकर गेले, त्याच्यानंतर त्यांनीच आम्हा भावंडांना वाढवलं, शिकवलं. याच्यामध्ये त्यांचं त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं. नाही, त्यांच्यावर संशय घेणं म्हणजे पाप आहे. नाही, मी कुणा एकावरच संशय घेत नाहीये, पण असंच कोणाला सोडूनही देऊ शकत नाही. माझ्यासाठी या घरातला प्रत्येक जण हा संभावित गुन्हेगार आहे.